राज्य में पालक मंत्रियों के नाम के ऐलान के बाद अब एक बार फिर महायुति में आपसी मनमुटाव को लेकर विपक्ष ताने मार रहा है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि महायुति में आपस में मतभेद बढ़ गए हैं और फिलहाल तो सत्ता और धन की होड़ मची हुई है। सरकार में अभी पालक मंत्री बदले गए हैं, आने वाले दिनों में मंत्री फिर उप मुख्यमंत्री और उसके बाद मुख्यमंत्री बदलने का समय आ जाएगा। इसके साथ ही उन्होंने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की नाराजगी पर भी तंज कसा। असं आहे, एक म्हण आहे मराठीत, तुझं माझं जमेना न तुझ्या वाचून करमेना. काही नाराजी काहून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे. एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत. आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल. शिवसेनेच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी भांडण, पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणच भांडणं. नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे. भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा. बदलत आहेत आता. काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल, आता पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. बदला, बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा.